महाराष्ट्रामध्ये मराठी 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्यानंतर या निर्णयाचे पडसाद आता थेट रस्त्यावर उमटताना दिसतायत। या निर्णयाच्या विरोधात 4 मे रोजी परप्रांतीय रिक्षा चालकांकडून संपाची हाक देण्यात आली असली तरी प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मुलुंडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र या सगळ्यात एक वेगळीच बाजू समोर आली आहे। अनेक परप्रांतीय रिक्षाचालकांनी स्वतःहून पुढाकार घेत मी मराठी बोलतो, मला मराठी भाषेचे ज्ञान आहे, माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर्स आपल्या रिक्षांवर लावत मराठी सक्तीला जाहीर पाठिंबा दिलाय। इतकंच नाही तर 4 मे रोजी होणाऱ्या संपात सहभागी होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। तुम्ही कुठून आहात आणि मुंबईत किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवायचं काम करताय? मी UP वरून आला। मी 2003 ला रिक्षा चालवतो। आता मी मराठी बोलू शकतो, आता शिकले। मराठी सक्ती केलेली आहे, पण 4 मे रोजी संप होणार आहे मोठा। तुम्ही संपात सहभागी होणार की मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार? ते मराठी बोलणार, संपामध्ये सहभागी होणार नाही। रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती तुमचा प्रतिसाद कसा आहे? फार उत्तम आहे। 4 मे रोजी संप होणार आहे, तर तुम्ही सहभागी होणार की मराठी बोलणार? नाही, मराठी बोलणार। सहमती होण्याचं काही कारणच नाही आम्हाला। मी राजेंद्र देसाई, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचा सरचिटणीस आहे। आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट आमदार अनिल परब साहेब आहे। 1 तारखेपासून महाराष्ट्र सरकारने 1 मे पासून मराठीची सक्ती केलेली आहे रिक्षा चालकांना, त्याचं आम्ही स्वागत करतो। पण काही रिक्षा चालक किंवा त्यांचे तथाकथित पुढारी 4 मेला बंद करणार असा त्यांनी पुकार दिलेला आहे। म्हणून आमचे इथे जे अमराठी रिक्षा चालक आहेत, जे रिक्षा चालवतात गेली 15-20 वर्ष, त्यांनी पुढाकार घेऊन ते माझ्याकडे आले। त्यांनी सांगितलं, साहेब आपण स्टिकर छापूया, आपला व्यवसाय ह्या महाराष्ट्रात ह्या मराठी माणसावरती आहे, जर आम्हाला मराठी आलं तर आम्ही या राज्यामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही आहोत। आणि म्हणूनच त्यांनी हा पुढाकार घेऊन स्टिकर लावतात। हे सगळे अमराठी आहेत आणि ते त्यांची मुलं, त्यांची बायका मुलं या रोजी रोटीवरती मुंबईमध्ये शिकत आहेत, त्यांची शाळेत मुलं आहेत आणि हे जाणार कुठे मग आपण जर दुसऱ्या राज्यात जातो ती भाषा आपण बोलतो, मग या मुंबईतच का नाही बोलायची? आणि ही जी मुजोरी काही लोकांची, तथाकथित लोकांची, ती आम्हाला ती मोडून काढायची आहे। म्हणून 4 तारखेच्या संपामध्ये आमचे मुलुंडचे किंबहुना महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे कोणतेही सभासद सहभागी होणार नाही आणि आम्ही प्रवाशांना त्रास देणार नाही, कारण आमची रोजीरोटी आहे, आम्ही रोजीरोटी लाभ नाही मारू शकत। म्हणून ते रिक्षा चालकांनी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे। हे रिक्षा चालक गेली 15 वर्ष या मुलुंडमध्ये रिक्षा चालवत आहेत, तुम्ही त्यांना विचारा। मुलुंड परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र देसाई, सदानंद सावंत, अमोल संसारे, अभिजित चव्हाण आणि नितीन चौरे हे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि मराठी अस्मितेचा मुद्दा अधिक तीव्र करण्यात आला। मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची। मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची। महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। आता या सगळ्या घडामोडींमुळे 4 मे रोजी होणारा संप कितपत यशस्वी ठरणार आणि मराठी सक्तीच्या निर्णयाला आणखी किती पाठिंबा मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।